औपचारिक घोषणा त्यांची या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कारकीर्द आपण बाजूला या ठिकाणी पाहतोय। 2021 मध्ये रवींद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली होती आणि त्यांच्याकडे पीडब्ल्यूडी खातं होतं। सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून सुद्धा रवींद्र चव्हाणांनी काम केलं। रायगड पालघरचे देखील ते पालकमंत्री होते। 2024 मध्ये चौथ्यांदा डोंबिवलीमधून ते आमदार झाले। 4 वेळा आमदार असलेले रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्रीपद गेल्यानंतर आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे। रवींद्र चव्हाण हे 2007 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि इथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली। 2021 मध्ये शिंदे भाजपचा सरकार आणण्यामध्ये चव्हाणांचा मोलाचा वाटा होता। 2009 मध्ये पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून आले आणि 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली। 2015-16 मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल महापालिकेमध्ये भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये मोलाचा वाटा होता तो रवींद्र चव्हाणांचा।